नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते. तर इंडियामध्ये लेटेस्ट जनगणना कधी झाली होती? सेन्सस 2011. आपण मागच्या लेक्चरमध्ये 2011चा सेन्सस पूर्ण पाहिलेला होता. तर सर्वांना लक्षात आहे ना? हो. तर आपण त्याच्यावर मी टेस्ट घेणार आहोत. मी तुमचे 2 गट पाडणार आहे, ग्रुप ए आणि ग्रुप बी, आणि तुम्हाला मी कार्ड्स देणार आहे. तर कार्ड्समध्ये 3 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन बरोबर आहेत आणि 1 क्वेश्चन रॉंग आहे. तर जो रॉंग कोणता आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे? प्रत्येकानं उठून वाचायचं आहे आणि त्यातलं चुकीचं ऑप्शन सांगायचं आहे. पहिलं, 2011च्या सेन्ससनुसार साक्षरतेचे सर्वात जास्त प्रमाण मुंबई उपनगराचे आहे. दुसऱ्या क्रमांकाला पुणे आहे. तिसरं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण सर्वात कमी आहे. या 3 मधलं कोणता ऑप्शन चुकीचा आहे? तिसरं ऑप्शन बरोबर आहे का? पहिलं, 2011च्या सेन्ससनुसार पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये 1 नंबरला पुणे जिल्हा आहे, दुसरा 2 नंबरला मुंबई उपनगर आहे आणि तिसरा 3 नंबरला नाशिक आहे. त्यातलं चुकीचं विधान कोणतं आहे? तिसरं. बरोबर. 2011च्या सेन्ससनुसार पुरुष लोकसंख्यामध्ये पहिल्या क्रमांकाला ठाणे पालघर आहे, दुसरं वाक्य 2 नंबरला नागपूर आहे आणि 3 नंबरला पुणे जिल्हा आहे. त्यातलं चुकीचं विधान? चुकीचं 2 नंबरला नागपूर आहे. तर नागपूर शहराचे काय येते? 2 नंबरला मुंबई आहे. मुंबई. बरोबर आहे? व्हेरी गुड. पुढचं तू वाच. 2011च्या सेन्ससनुसार स्त्री लोकसंख्या सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची होती. दुसरं, लिंग गुणोत्तर सर्वात प्रथम क्रमांक रत्नागिरी जिल्हा आहे. तिसरं, लिंग गुणोत्तर सर्वात कमी मुंबई शहराचे आहे. यातलं चुकीचं विधान? पहिली 2011च्या सेन्ससनुसार स्त्री लोकसंख्या सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्हा. बरोबर. तर यावर एकमत काय होते? पुढे सांगायचं. 2011च्या सेन्ससनुसार 2 नंबरला मुंबई आहे. 2011च्या सेन्ससनुसार स्त्री लोकसंख्या सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्याची होती. बरोबर. तर सर्वांना सेन्सस 2011 समजलं आहे? हो.